आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. लालबावटा कामगार संघटनेच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा. 15 दिवसात मागण्यांची पूर्तता न केल्यास मुंबईतील कल्याणकारी मंडळावर राज्यातून मोटरसायकल मार्च धडक मोर्चा काढणार. कॉम्रेड शिवाजी मगदूम. राज्यातील इमारत आणि इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीनं कामगारांच्या हितासाठी आरोग्य, शैक्षणिक, घरकुल, अपघाती संरक्षण, विमा, पेन्शन आणि इतर अनेक योजनांचा लाभ दिला जातो. मात्र या योजनांचा लाभ बोगस कामगारांना जास्त होत असल्याचं दिसून येतं आणि यातील प्रामाणिकपणे काम करणारा कामगार वंचित राहत आहे. नोंदणी आणि रेनोव्हेशनसाठी येणाऱ्या अडचणी, मेडिक्लेम योजनांमध्ये होत असलेली दिरंगाई, रक्त तपासणीसाठी होत असलेली लूट, मुलांच्या शिष्यवृत्तीसाठीची प्रशासकीय अनास्था आणि यामध्ये आरओ आणि लिपिकांनी केलेल्या शेकडो कोटींचा घोटाळा, भांडीपेटी थंब केल्यानंतर ज्याप्रमाणे लाभ दिला जातो तसा थंब केल्यानंतर एका दिवसात नोंदणी करण्यासाठी का दुजाभाव केला जातो, घरकुल योजनेत अर्ज वेळेत तपासले जात नाही, त्याची 3 ठिकाणी तपासणी केली जाते आणि शेवटी विभागीय पातळीवर तपासणी केली जात असल्याने विलंब होतो. घरकुल मंजूर झालेल्या हजारो कामगारांचा शेवटचा 50,000 रुपयांचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही. सर्व कामे वेळेवर व्हावीत यासाठी मंडळाला सेवा हमी कायदा लागू करण्यात आलेला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासनाला त्याचा धाक राहिलेला नाही. हे मंडळाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात हे लक्षात येतं. सन 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यावेळेचे कामगार मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी कामगारांना 5,000 रुपये दिवाळी बोनस जाहीर केला होता. तो अद्यापही मिळालेला नाही. आणि एवढंच नव्हे तर विद्यमान कामगार मंत्री फोंडकर यांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये 60 वर्षांवरील बांधकाम कामगारांना पेन्शन योजना जाहीर केली, पण त्याचा अद्याप एकाही कामगाराला लाभ मिळालेला नाही. गेल्या 4-5 वर्षांपासून महागाईने गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडलेले आहे. याचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात यावी. मुलीला लग्नाचे अनुदान देताना आई किंवा वडील मयत असल्यास लाभ दिला जात नाही. मयत कामगारांच्या वयाची अट रद्द आणि कामगारांच्या वारसांना 5 लाख रुपये मृत्यू लाभ द्यावा. या आणि अशा अनेक मागण्यांसाठी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर हजारोंच्या संख्येनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे, जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम, उपाध्यक्ष कॉम्रेड आनंद कराडे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, कॉम्रेड प्रकाश कुंभार, कॉम्रेड संदीप सुतार, रमेश निर्मळे, रामचंद्र नाईक, संतोष राठोड, रमेश कांबळे, रुपाली मडिवाळ, ज्योती कांबळे, सुजाता वास्कर आदी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि लालबावटा कामगार मोठ्या संख्येनं आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. मोठ्या प्रमाणात आज लालबावट्याच्या महिला कामगार असतील, पुरुष कामगार असतील, मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत. नेमकं काय मागणी आहे? आज लालबावटा बांधकाम कामगार संघटना आणि महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने संपूर्ण राज्यभर आज राज्यव्यापी आंदोलन करतो. त्यामध्ये जे मुख्य मागणी आहे की कामगाराची नोंदणी झाल्यानंतर त्याचं वर्षाला नूतनीकरण करायला लागते आणि ते नूतनीकरण करत असताना त्याला 6 महिन्याचं अपॉइंटमेंट लेटर मिळतं आणि 6 महिन्याचं अपॉइंटमेंट लेटर मिळाल्यानंतर 6 महिन्याला त्याचा थंब द्यायचा आणि तिथून पुढे 6 महिने त्याला नूतनीकरण व्हायला विलंब लागतो. त्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजना अतिशय चांगल्या आहेत, परंतु नूतनीकरण वेळेत होत नसल्यामुळे त्याला योजनेचा लाभ घेता येत नाही आणि ही चीड प्रचंड बांधकाम कामगारांच्या मध्ये. शैक्षणिक योजना क्रम घेऊन सुद्धा त्यांच्या शैक्षणिक योजनेचे अर्ज नोंदणी अधिकारी मंजूर करत नाही, त्याच्याबद्दल सुद्धा फार मोठी चीड बांधकाम कामगारांच्या मध्ये आहे. घरकुल योजनेचे अर्ज या ठिकाणी येऊन पडलेले आहेत, त्याचे अर्ज मंजूर केले जात नाही. त्याच्यासाठी विभागीय कमिटी आहे, त्यामध्ये त्याचे प्रमुख आहेत ते पुण्याचे उपायुक्त आहेत. तर म्हणजे पुण्याचे उपायुक्त येऊन या ठिकाणी इथल्या कामगारांचे अर्ज मंजूर करणार आहेत. त्याच्यापेक्षा इथल्या सहाय्यक कामगार आयुक्तांना जर त्याचे अधिकार दिले तर लवकरात लवकर मंजूर होतील. लोकांना स्वतःच्या घरामध्ये राहण्यासाठी, स्वतःचं घर बांधून त्यामध्ये जाण्यासाठी संधी मिळेल. परंतु हे बांधकाम कामगारांचे जर प्रश्न पाहिले तर तीव्र प्रश्न आहेत. दुसऱ्या बाजूला माननीय तत्कालीन कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर एक घोषणा केली होती. आम्ही सांगलीला मोर्चा काढला होता, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की बांधकाम कामगारांना आम्ही 5,000 रुपये दिवाळी भेट देतो. परंतु अद्याप विधानसभा निवडणूक झाली, त्यानंतर परत सत्तेवर महायुतीचं सरकार आलं, परंतु अद्याप ते 5,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले नाही. दुसरा एक प्रचंड राग कामगारांच्या मध्ये आहे, तो म्हणजे भांडी देताना तुम्ही थंब घेतल्या भांडी देता, थंब घेतल्यानंतर लगेच पेटी देता, मग थंब घेतल्यावर शिष्यवृत्ती का देत नाही, थंब घेतल्या लगेच नूतनीकरण का करत नाही, हा राग आहे. आणि त्या रागापोटी सर्व बांधकाम कामगार खरं म्हणजे चिडून या ठिकाणी आले. त्याच्या पुढची दिशा आज निवेदन दिल्यानंतर याच्यात पुढचा अल्टिमेट काय?
15 दिवसामध्ये आमच्या सगळ्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर राज्यव्यापी सगळे महाराष्ट्रातले बांधकाम कामगार जे आहेत ते लाल बोट्याच्या झेंड्याखाली माननीय मंडळाचे सचिव जे आहेत विवेक कुंभार, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव आहेत, त्यांच्या कार्यालयावर चाल करून गेल्याशिवाय राहणार. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.